बजेटवाले लोक स्किप करा, कारण हा प्रोजेक्ट फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना वर्ल्ड क्लास लक्झरी पाहिजे. हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत हिंजवडी लोकेशनमध्ये. आणि इकडं या टाउनशिपमध्ये जी 400 एकरची टाउनशिप आहे, तुम्हाला 3 आणि 3.5 BHK मिळणार आहेत या क्लस्टरमध्ये. तर तुम्ही असं बघू शकता, या क्लस्टरचे जे एलिव्हेशन आहे, हा जो प्रोजेक्टचा मॉडेल आहे तो या क्लस्टरचा आहे. इकडे तुम्ही बघू शकता पोडियमवर ॲम्युनिटीज भेटत आहे. तुम्हाला ॲम्युनिटीज फक्त पोडियमवर नाही, ग्राउंडवर मिळणार आहे, रूफटॉपवर मिळणार आहे. आणि ही जी एंट्रन्स लॉबी आहे ती तुम्हाला सगळ्या टावरच्या खाली मिळणार आहे. कशी बघा, तुम्ही हाईट बघू शकता, सिलिंग हाईट केवढी मोठी आहे, किती लक्झुरियस अशी एंट्रन्स लॉबी आहे, सगळ्या बिल्डिंगच्या खाली अशी मिळणार आहे. म्युझियम, इकडं तुम्हाला सगळे युनिक ॲम्युनिटीज जे आहेत प्रोजेक्टचे, जे दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये नाही मिळणार, तुम्ही शोधून जरी काढलं तरी इकडं जे ॲम्युनिटीज आहेत दुसरीकडे नाही मिळणार, ते सगळं इकडं शोकेस केलेलं आहे. आणि तेवढंच नाही, हा जो क्लस्टर आहे ते डिझाईन केलेला आहे वर्ल्ड नंबर 1 आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टरनी. आता अशा प्रकारे तुम्ही बघा, इकडं सगळं युनिक ॲम्युनिटीज जे आहे ते दाखवलं आहे. हे तुम्हाला दर टावरमध्ये नाही मिळणार आहे, हे फक्त शोकेससाठी दाखवलेलं आहे. आता बघा तुम्ही, ही जी आहे ती एंट्रन्स लॉबी किती मोठी आणि किती स्पेशियस अशी एंट्रन्स लॉबी आहे. रिसेप्शन पण मिळणार आहे तुम्हाला. दर टावरमध्ये 2 नाही, इकडं 2 दाखवले आहेत, पण तुम्हाला 5 लिफ्ट मिळणार आहेत. आता चला आपण फ्लॅटकडे वळूया. इकडं हा आहे 3 BHK आणि या बाजूलाच 3.5 BHK आहे, ज्याचा व्हिडिओ नंतर येणार आहे. आज आपण करणार आहोत 3 BHKचा व्हिडिओ पाहणार आहोत. तर चला, इथे मिळते तुम्हाला मल्टी लेवल सिक्युरिटी, कारण इकडं व्हिडिओ डोर फोन आणि डिजिटल लॉक दोन्ही मिळणार आहे. आता तुम्हाला इकडे एंट्रन्स लॉबी पण मिळत आहे. एंट्रन्स लॉबीमधनं आल्या आल्या तुम्हाला एवढं मोठं असं लिव्हिंग आणि डायनिंग एरिया मिळणार आहे. तुम्हाला सायझेस आपल्या स्क्रीनवर दिसतच असतील. तुम्हाला दुसऱ्या बाजूनी दाखवतो लिव्हिंग केवढं मोठं दिसतंय. आता बघा तुम्ही, लिव्हिंग एरिया किती मोठा वाटतोय. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला एक सरप्राईज मिळणार आहे. बघा, एवढी मोठी अशी बाल्कनी, रनिंग बाल्कनी ज्याला म्हणतात, ती तुम्हाला इकडे मिळणार आहे, जी कनेक्टेड असणार तुमच्या किड्सच्या बेडरूमला. त्या बाजूनी परत येईल. पहिले तुम्ही बघा, या बाजूनी तुम्हाला इकडनं ओपन व्ह्यू मिळणार आहे. आणि एवढी लॉंग बाल्कनी मिळाली ना, असं मस्त वाटतं एकदम. आता वळूया परत लिव्हिंग एरियाकडं. लिव्हिंग एरिया बघा, लिव्हिंग एरियाच्याच बाजूला तुम्हाला एवढी अशी 6 सीटर डायनिंग स्पेस पण मिळणार आहे. आणि किचनच्या जवळ बघा, किचन तुम्हाला या साईजची मिळणार आहे, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसते. किचनसोबत 2 प्लॅटफॉर्म मिळणार आहेत किचनवर. किचनसोबतच युटिलिटी एरिया असा हा सेपरेट मिळणार आहे. बघा, सेपरेट युटिलिटी एरिया, जिकडे तुम्ही वॉशिंग मशीन, डिशवॉशर हे सगळं लावू शकता. आता वळूया आपण पहिल्या बेडरूमकडं. पण पहिल्या बेडरूमच्या अगदी तुम्हाला इकडं अशी स्पेस मिळणार आहे. तुम्ही इकडं पूजा स्पेस देखील बनवू शकता. तुमच्यावर पण आहे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ही स्पेस वापरू शकता. आता वळूया पहिल्या पॅरेंट्स बेडरूमकडं. असा हा मोठा आणि लक्झुरियस तुम्हाला पॅरेंट्स बेडरूम मिळणार आहे, ज्याच्यासोबत तुम्हाला वॉशरूम्स देखील मिळणार आहे. वॉशरूममध्ये ग्लास फसाड मिळेल. वॉशरूम तुम्हाला जसं दिसतंय तसं तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम फिटिंगसोबत. आता जाऊयात
इकडं कॉमन वॉशरूम मिळणार आहे. सेम फिटिंग स्टाईल्स वगैरे सगळं तुम्हाला सेम मिळणार आहे. प्रीमियम आणि लक्झरी ब्रँडच्या फिटिंगसोबत तुम्हाला मिळणार आहेत. आता चालूया किड्स बेडरूमकडं. किड्स बेडरूम तुमची बाल्कनी जी आहे त्यासोबत कनेक्टेड राहणार आहे. एवढा असा मोठा तुम्हाला किड्स बेडरूम मिळणार. इकडं तुम्ही वॉर्डरोब हे करू शकता. किड्सला त्रास नको म्हणून इकडं तुम्हाला वॉशरूम देखील दिलं आहे. वॉशरूम सेम प्लॅटफॉर्म, सगळं आरसा सोडून तुम्हाला सगळं मिळणार आहे प्रीमियम फिटिंग्स सोबत. आता वळूया आपल्या मास्टर बेडरूमकडं. पण त्याच्या आधी तुम्हाला इकडं अशी ही स्पेस मिळणार आहे. तुम्ही असं डेकोरेशन वगैरे लावू शकता. मास्टर बेडरूमला तुम्हाला अशी एक एंट्रन्स लॉबी म्हणजे लॉबी टाईप मिळणार आहे. आणि हे पहा तुमचं मास्टर बेडरूम किती मोठं आहे ना. हे इकडचं सगळ्यात मोठं बेडरूम आहे. तुम्हाला तुम्हाला इकडं विंडोज फुल साईज मिळणार आहेत. विंडोज किती मोठं, किती लक्झरियस असं मास्टर बेडरूम तुम्हाला मिळते. मास्टर बेडरूम सोबत सुद्धा तुम्हाला वॉशरूम मिळणार आहे. प्रीमियम फिटिंग्स. आता मी तुम्हाला प्रोजेक्टबद्दल सांगतो. ही संपूर्ण टाउनशिप 400 एकरमध्ये पसरलेली आहे आणि हा क्लस्टर टाउनशिपच्या एकदम सेंटरमध्ये येणार आहे. इथे वॉकिंग डिस्टन्सवर मिळतो तुम्हाला 10 एकरचा अर्बन पार्क. टाउनशिपमध्ये तुम्हाला फायर स्टेशन, पोलीस स्टेशन, शाळा, कमर्शियल स्टॉप्स आणि लवकरच मॉल पण सुद्धा येणार आहे. म्हणजे मूव्हीज पाहायला तुम्ही सुद्धा बाहेर जाऊ शकता. एकदा तुम्ही टाउनशिप बघितली तर तुम्हाला असं दुसरीकडं घर घेऊ वाटणार नाही. सो त्यामुळे लवकरात लवकर साईट व्हिजिटसाठी या आणि या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.